नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आता थांबवायचं कसं या नाटकाच्या दौऱ्यावरती आली असं मी करेन का इतका छान सीन झालाय, इतका छान सीन झालाय, खूप मस्त झालाय. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तू तर खूप थरथरत होती असं मला वाटतंय तुझ्या चेहऱ्याकडे बघून. हो, अरे कारण मी खूप जास्त एक काय झालं ना, एकतर माझा चष्मा नव्हता लावायचा, तो मी लावून आले on stage. कारण रिहर्सल तरी सुद्धा असं होतं की त्या चष्मा लावायचा नव्हता आणि मी चष्मा लावला आणि त्याच्यानंतर चालू परफॉर्मन्स मध्ये माझा माईक खाली पडला, त्यामुळे मी 2 ठिकाणी ब्लँक झाले आणि ते आता कसं झालं ते मला नाही माहिती, पण ठीक आहे. अरे मस्तच झालं. मस्त झालं, खरंच छान झालं. तू जसं म्हणते की माईक पडला आणि तू ब्लँक झालीस असं कुठेच नाही वाटलं, कारण बाहेरून प्रेक्षक सुद्धा बघताय त्यांचा रिव्ह्यू ऑब्विस आहे सगळ्यांचा छान झालं छान झालं असंच आहे. एवढी सुंदर मुलगी आमच्या घरात आहे तर मग काय. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? छान वाटलं आणि आम्ही पण शॉकिंग होतो की आम्ही रिहर्सलसाठी आलो होतो, आम्हाला माहिती नव्हतं की हे शूट होणार आहे. पण मजा आली आणि परफॉर्म करायचं या हिशोबाने आम्ही परफॉर्म केलं. आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला सांगा, की आम्हाला पण त्याचा फीडबॅक समजेल. पण आम्हाला करताना खूप छान वाटलं, मजा आली फार. तू म्हणालास की तुम्हाला कसं वाटलं, मी आल्यापासून सगळ्यांना छान झालं असंच म्हणते. मी आत्ताच भेटलो. मी आल्यापासून छान झालं माझं हेच कॉम्प्लिमेंट सुरू आहे. मला आजींना विचारायचं, आजींची जरा भाषाच वेगळी आहे. आजी आजी यातली ना भन्नाट आजी आहे माहितीये हो. का. म्हणजे ही मी आयला मगाशी म्हटलं, आजीची ही नातवंड म्हणजे जसं आपण म्हणतो दुधावरची साय, तेवढं या दोघांवर माझं प्रेम असतं. म्हणजे मुलाची मुलं, त्यामुळे दोघांशी माझी मस्करी मजाक सगळं चालू असतं दोघांबरोबर. आणि काम करताना मजा म्हणजे काय, आणि तालमीत आज काय झालं, म्हणजे प्रयोगच करायला लागला. म्हणजे मी सडनली शॉकिंग होते. इतके दिवस मी खाली बसून करत होते, आता इकडे बसायला स्टूल मिळाल्यावर माझी गडबड झाली. मी म्हटलं अरे मग माझ्या मुवमेंट कशा, म्हणून ऍक्च्युअली आज ते टेबल काढून टाकलं. परंतु डायरेक्टर सरांचं म्हणणं होतं की खाली बसून तुम्ही जास्त चांगल्या वाटाल एक आजी म्हणून. आणि आजी मी बऱ्याच सिरियलमध्ये आणि ह्याच्यात आजी केली, पण ही जरा आजी माझी अशी आहे. भन्नाट आहे. भन्नाट आहे. कारण तो, मी आता रिव्हील नाही करत प्रेक्षकांना तो सीन, पण तो सीन खरंच छान झाला. तू तुझ्या मनातली गोष्ट एक सांगते आणि त्या एक्सेप्ट करते, ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजी म्हटलं की एक धाक असतो, इथे धाकच नाही दिसला, एकदम कूल जेन्झी आजी दिसली आम्हाला. त्या सीन बाबतीत की तुमचा जो सिंक्रो आहे तो कसा झालाय? कारण खूप सुंदर भावा बहिणीचं नातं, आजी नाताचं नातं, आई बाबांचं वेगळं नातं, तो सिंक्रो कसा झाला तुमचा? काय तो होत गेला तालमीमुळे ऍक्च्युली, तालमीमुळेच आणि होत गेलं. खानपान. ऍक्च्युली आम्ही इतकं सतत म्हणजे ना रिहर्सलच्या मध्ये खाणं नाही होत आमचं, खाण्याच्या मध्ये रिहर्सल होते असं तुम्ही म्हणू शकता. ऍक्च्युली इतके सगळे खवय्ये आहेत तिथे. काय होतं, सुकन्या मॅम सकाळी उठतात लवकर, हा. त्या उठून सगळा स्वयंपाक करून त्या घेऊन येतात. हम्म. माझ्या घरून येतो, ऍश म्हणजे तन्वी, तिच्या घरून वेगळं खानपान येतं, आजी घेऊन येते. आणि बाकी आमचे जे प्रोड्युसर आहेत, हा. म्हणजे समृद्धी मॅम, प्रवीण भोसले सर, भरत दही सर, वडा, कचोरी. सगळ्यांचं काही ना काहीतरी चालू असतं. सूत्रधार आमचे खाऊ गोडबोले गल्ली आहे सर, का तुमचा? अड्डाच होतो आमचा. म्हणजे तालमीला आम्हाला भीती होती की आम्ही खाऊन खाऊन जाड होऊ की झोपू. झालोय म्हणायचं. एव्हरीडे गोड, एव्हरीडे गोड. कधीतरी ह्याची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून हा आईस्क्रीमच नाही काय, मलाई सँडविच ते आण, अच्छा. कोणाचं तरी गिरीश सरांची मुलगी पास झाली तर आईस्क्रीम आण, हे त्यांच्या सगळं वतीने माझ्याकडून खूप पेढे. सगळे फ्रूट सलाड सगळं एव्हरीडे काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यामुळे एक ना काय म्हणतात खवय्ये, सगळे खवय्ये असल्यामुळे आपोआप एक तो सिंक्रो झालाय. आणि आंबे आंबे, हो कहर आंबे केला. एव्हरीडे सगळे ना काय म्हणतात, जनरली ते बायका म्हणतात ना की पुरुषांच्या मनात जायचं हा, असेल तर पोटात, हा. ते हे तसंच काहीसं आहे असं पुरुष मला नाही, फक्त वाटतंय. सगळं तिथे. आणि मुख्य ही आमची जी केमिस्ट्री आहे ना, म्हणजे ही आमची अशी ऑफ द रेकॉर्ड तर सगळी झालीच आहे, पण दिग्दर्शक सर आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे हो, की आम्ही लिखाणात मधनं सुद्धा आम्हाला जे व्हेरी त्याच्यात आहे तसं काही करून घेतलंय आमची सगळ्यांची, म्हणजे ह्याची माझी, हिची माझी, तिच्या सुनेबरोबर माझी, हम्म. 5 जणांबरोबर एकमेकांचं त्यांनी लिहिलंय इतकं सुंदर की त्यामुळे ते आमचं समीकरण असं जुळूनच आलेलं आहे की आम्ही हे नाटक करतोय असं वाटतच नाही. तुमची एक फॅमिली झाली फॅमिलीच आहे. वाटते. फार वास्तविक लिहिलंय हो. आणि त्यांचं लिखाण फार सुंदर आहे. सुंदर आहे. म्हणजे म्हणजे भरून निघेल असं आहे. ओके. पण आता मी जसं म्हणेन की स्क्रिप्ट पहिल्यांदा येते तर एक मनात थॉट येतो की आपण का करावी ही स्क्रिप्ट. प्रत्येकाची एक वेगळी चॉईस असते आणि बाय चॉईस असते आणि आपण एक्सेप्ट करतो ती. तर तुम्ही ही स्क्रिप्ट का एक्सेप्ट केली?
एक तर म्हणजे खूप सुंदर लिहिलं होतं ते हम्म. कॅरेक्टर माझं जे होतं ते. प्रमुख भूमिका आहे ती तर वेगळी गोष्ट, ती वेगळी गोष्ट, पण तरी सुद्धा ते इतकं सुंदर लिहिलं होतं आणि इतकं सुंदर मेसेज जातोय त्या हम्म. कॅरेक्टर थ्रू. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडल्यात लोकांसोबत, आपल्या ओळखीतल्या पण, ज्या असं काय आपण फार एक्सप्रेस करू शकत नाही अशा गोष्टी आहेत. सो ते कॅरेक्टर करणं एज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी आणि चॅलेंजिंग होतं एक म्हणजे. हम्म. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात पहिलं माझं पहिलं व्यावसायिक नाटक. हो. सो जर माझ्याकडे समोरनं एवढ्या सगळ्या गोष्टी आणि एवढं सगळं कम्प्लीट पॅकेज, त्यात कलाकार एवढे दिग्गज आहे. दिग्गज कलाकार आहेत, सगळेच खूप सुंदर आहेत आणि सगळे स्वभावाने चांगले, सगळंच खूप एक ऑल इन ऑल पॅकेज होतं. सो त्या नाही म्हणण्याचा तर मला अधिकार नाहीच आहे, तेवढे तर माझी नाहीच आहे हे की मी नाटकाला नाही म्हणेन, पण इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी खरंच. ओके, नाईस. तुम्ही? खरंच ग्रेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे मला सुद्धा, मी 12 वर्षांनी नाटक करते ओ. आणि मध्ये सिरियल केल्या, नाटकाशी संबंधित होतेच. परंतु अचानक हे विचारलं गेलं. मला आधी म्हटलं मी बघते हे काय अब्बा जज्जबा म्हणून म्हटलं मी कसे करू? म्हटलं मी आतापर्यंत ऐतिहासिक येसूबाई, जिजाबाई आणि असे केले आणि म्हटलं मी का. पण नंतर करता करता मला सगळ्यांनी समजावलं. गिरीश सर म्हणाले, "नाही, तुझा रोल वेगळा आहे, तुझा रोल सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तू कर." आणि मला एक संधीच होती पुन्हा रंगमंचाकडे हम्म. वळणं. म्हणजे मी जिथे लहानपणापासून बागडले, म्हणजे मी 1975 साली वाहतोही दुर्वांची रुळी नाटक केलं होतं. त्याच्या आधीपासून आमचं नाट्यसंपदेच्या नाटकात, आणि आता पुन्हा मी या रंगमंचावर परतणं म्हणजे माहेरी परत येण्यासारखं होतं. आणि माहेरामध्ये ही सगळी नवीन माणसं. ओके. खूप छान. नवीन एक कुटुंबच तयार झालंय माहेर अगदी. म्हटल्यावरती. हो, नात आणि नातू असे दोन्ही मिळाले. तू काय बोलशील? अं, पहिल्यांदा जेव्हा मला विचारलं हम्म. आणि मी जेव्हा स्क्रिप्ट वाचण्यासाठी आलो, मी ऐकल्या माझ्या तोंडून एकच होतं की मी करतोय. ओके. मला दुसरं काही माहिती नाही, मी करतोय. हम्म. मी काहीच विचार नव्हता केला आणि मला बरेच दिवस मी नाटकासाठी खूप प्रयत्न कर. सर्च हा. करत होतो आणि थांबलो होतो पण, आणि वाट पण बघत होतो. पण खरंच देर से आए हा. दुरुस्त आहे, किंवा काय आहे त्याला नवीन, देर आहे देर आहे दुरुस्त दुरुस्त आहे, तसं झालं. आणि खरंच चांगली मला संहिता मिळाली आणि खूप वास्तववादी आहे ही, आणि आत्ताच्या काळात खूप रिलेट करणारी ती गोष्ट आहे. आहे. आणि ही फॅमिली आहे, फॅमिली आणि त्यांचा तो नॅचरलपणा आणि प्रत्येक पात्रांची मानसिकता, ती त्या चिराग अरुण पिंपळकर हे जे पात्र आहे जे मी साकारतोय, त्याची मानसिकता मला वाचतानाच मला ती जाणवली, म्हणून मी ते स्वीकारलं. स्वीकारलेस. मला असं. ऐश्वर्याला सांगायचंय की आपण खाली म्हणालो होतो की तू अगदीच ताईं सारखी दिसतेस आणि तुम्ही आई आणि मुलगी लिटरली दिसताय. मी तुला म्हणाली होती, हो. तर तू कधी ऑब्झर्व नव्हतं केलंस का ही गोष्ट की तुम्ही दोघी सेम दिसताय? नाही, असं काही ऑब्झर्व नव्हतं झालं, पण त्या अनेकदा अशा म्हणायच्या, माझ्या जुलियाची झलक आहे तुझ्यामध्ये. कारण जुलिया आणि माझ्यामध्ये एक एक एखाद वर्षाचं अंतर असेल, असं असेल. सो ऑलरेडी ते ना आमचं एक आई मुलीचं कनेक्ट, किंवा ह्यांच्यासोबत पण आजी मुली नातीचं कनेक्ट, असं तो आपोआप होत गेला. हम्म. कारण मला असं कधी असं जाणवलं नाही की आमच्यात खूप साम्य आहे, कारण हा. त्या होल्यांमध्ये एक तर त्यांच्यासोबत काम करायला मिळणंच मोठी गोष्ट आहे खूप. तर ह्या सगळ्यांबरोबरच ऍक्च्युली, पण मला असं कधीच नाही जाणवलं. तुला का वाटलं असं मला नाही. अगं लिटरली आम्ही खाली हेच गप्पा मारत होतो की तुम्ही दोघी उभ्या होत्या, ऍक्च्युली या उभ्या होत्या इथे खाली, आणि ते एक क्लिक होतं ना की अरे सेम दिसतायत का, असं आमचं सडन झालं. ते आम्ही बापरे, ही काय ठरवलं. मोठी कॉम्प्लिमेंट आहे, हा. ऍक्च्युली खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. फॅमिली वाटतो. ऍक्च्युली फॅमिली वाटतो त्याचं त्यात म्हणजे असं कारण. असं मलिंग आहे ना, मलिंग केलं. तुमच्याकडे खरंच कमाल मजा येते. नाटक सुद्धा हो. सुंदर होणार आहे. पण जाता जाता नाटकाला जर एक शब्द द्यायचा असेल तर काय द्या? आता थांबवायचं कसं, आम्ही नाहीच थांबणार आहोत. आम्ही आता सुरू झालोय, आम्ही न थांबता आता जाणार आहोत. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनी आम्हाला तेवढाच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. प्लीज आमचं नाटक बघायला या. आणि काय, या या या. येस प्लीज या. 30 मेला आमचा शुभारंभ होतोय 4 वाजता दुपारी, गडकरी रंगायतन ठाणे. सो या आमचं नाटक बघायला. आणि पुढचे ते बुक माय शोला जाऊन बुक करा. पुढचे प्रयोग तुम्हाला लगेच कळतीलच, आणि आता जे आहेत ते सगळे बुक माय शो वरती अवेलेबल आहेत. तेव्हा तिकीट लवकरात लवकर काढण्यासाठी. जावा, बुकिंग करा, तिकीट काढा, आणि आमच्या आजीला, आम्हाला, भेटायला या. आई बाबांना सगळ्यांना भेटायला, आम्ही पण भेटायला उत्सुक आहोत. या.